कल्याण डोंबिवलीत प्रस्थापित व प्रमुख विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतली व जनतेला त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित केलं। असं असताना आम आदमी पार्टीतील एकही उमेदवारांनी दबाव किंवा पैशाला बळी न पडता माघार घेतलेली नाही। पक्षाचे एकूण 18 प्रभागात उमेदवार रिंगणात सत्ताधारी पक्षासमोर ठामपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत, असे पक्षाचे निवडणूक समिती सल्लागार ॲडव्होकेट आकाश वेदक यांनी सांगितलंय। तसेच नोटा हा प्रकार उपलब्ध असताना कुठल्याही उमेदवाराला विजयी घोषित करण्यापेक्षा मतदान प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगाला दिलंय। यामुळे मतदारांचा मतदानाचा अधिकार प्राप्त होत त्याला नोटा व या पर्यायाला जर जास्त मतदान झाले तर त्या प्रभागात फेरमतदान घेण्यात येणं 2 नोव्हेंबर 2018 या टाइम्स ऑफ इंडियाच्या दैनिकात या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागात गेल्या 2 दिवसात बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची संख्या वाढतीये। त्या संदर्भात आम आदमी पार्टीने आज दिनांक 2 जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोग यांना पत्र लिहून ज्या प्रभागात फक्त एक उमेदवार आहे त्या सर्व प्रभागात नोटाच्या विकल्पाला काल्पनिक उमेदवाराचा दर्जा देऊन त्या प्रभागात निवडणूक घेण्यात यावी व त्या उमेदवारावर जर नोटा या विकल्पाहून कमी मते मिळाली तर त्या प्रभागात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी विनंती केली असल्याचं पक्षाचे निवडणूक समिती सल्लागार ॲडव्होकेट आकाश वेदक यांनी सांगितलंय। प्रबळ विरोधी राजकीय पक्षांच्या काही प्रमुख उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतल्यानं प्रतिस्पर्धी धनदांगड्या उमेदवारांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अशा प्रभागात नोटासमोर त्या उमेदवारांची निवडणूक झाल्यास जनतेचे अशा उमेदवारांबद्दल काय मत आहे ते स्पष्ट होईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी सांगितलंय।